करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 18वा. बहुजिनसी. समास 9वा. निद्रा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 9वा. निद्रा निरूपण. निद्रा म्हणजे झोप. त्याच्यावरती समर्थांनी निरूपण दिलेलं आहे. निद्रा निरूपण हे दासबोधामधील महत्त्वाचे निरूपण आहे. यात समर्थांनी झोपेचं स्वरूप, तिचा परिणाम आणि साधकांनी ठेवायची काळजी याचं वर्णन केलेलं आहे. झोप ही सर्वांना प्रिय आहे. हे शरीराची नैसर्गिक गरज आहे. पण समर्थांना आवश्यक आहे तेवढीच झोप आरोग्यासाठी उपयुक्त आहे. 6-7 तास सफिशियंट आहे, पुरेशी आहे, उपयुक्त आहे. आणि जर त्याच्यापेक्षा जर आपण जास्त झोप घेत असू, अति झोप, आळस, हे आळस होतं. आळसाचं प्रमाद आहे, कार्यनाश करण्यासाठी आहे. आणि हे सर्व कार्यनाश निर्माण करते. अति झोप हे आळसमध्ये रूपांतरित होतं. म्हणून झोपेमुळं मनुष्याला विसर पडतो. आणि विसर पडला की तो अज्ञानात निघून जातो. म्हणून साधकांनी नियमित संयमित झोप घेतली पाहिजे. आणि उरलेला वेळ साधना, अभ्यास, सत्कर्मात घालवायचा आहे. निद्रा आवश्यक आहे, पण तिच्या अधीन होता कामा नये. समर्थ सांगतात आपल्याला विवेकाने, शिस्तीने आणि जागरूकतेने जीवन जगणे हे महत्त्वाचं आहे. आणि समर्थ सांगतात हे साधकाचं लक्षण आहे. पहिल्या ओळीमध्ये दिलं आहे, वंदुनियादी पुरुष बोलो निद्रेचा विलास, निद्रा आलिया सावकाश जाणार नाही. म्हणजे वंदुनिया आदिपुरुष समर्थ सांगतात. समर्थ प्रथम परमेश्वराला वंदन करतायत. वंदन करून निद्रेचं स्वरूप सांगतायत. म्हणजे एखाद्याला गाढ झोप लागली की मनुष्याला बाह्य जगाचे भान राहत नाही. तो सहज जागा होत नाही. इथं दिलं, निद्रा आदींचा सावकाश जाणार नाही. निद्रेने व्यापली काया, आलसे अंगे मोडे जांभया, तेने करिता बैसावया धीर नाही. म्हणजे एकदा निद्रेने या शरीराला घेतलं संपूर्ण, तेव्हा ही झोप जी आहे संपूर्ण शरीर व्याप्त. तेव्हा आळस वाढतो, जांभया येतात, अंग मोडल्यासारखं वाटतं. अशा वेळी एखादी स्थिर बसण्याची धीर राहत नाही. एवढी निद्रा वाईट आहे. आणि निद्रा येते केव्हा? जेव्हा आपण चांगलं काम करत असू, नामस्मरण करत असू, बैठकीला बसत असू, उपासना करत असू, तेव्हा हे निद्रा येईल. करून बघा. तुम्ही पिक्चर बघा, इंस्टाग्रामवर रील्स बघा, तुमच्या पापण्या हलणार नाही, जांभई येणार नाही. 3 तास आपण सहज स्क्रोल करत बसू, मोबाईल किंवा पिक्चर बघत बसू, मूवी वगैरे, तिथे एक पण जांभई येणार नाही. एका जागेवरून न उठता आपण 3 तास 4 तास सलग बसू शकतो. पण ही निद्रा जे आळस आहे ते येते कुठे? जेव्हा सत्कर्माची कामं आपण करतो, नामस्मरण करतो, भक्ती करतो, तेव्हा येतं. बघा, तुम्ही नामस्मरणाची माळ घ्या, नामस्मरण करा. 1 मिनटात जर तुम्हाला जांभई नाही आली तर सांगा. हे सर्व आपला आळस भरलेला आहे. जेव्हा आळस येतं तेव्हा सर्व हे येतं. निद्रा येते, झोप येते, एका जागी स्थिर बसायची इच्छा होत नाही. पुढे समोर सांगतात, एकांचे डोळे झांकती, एकाचे डोळे लागती, एक न वचनी पाहती चौकडे. मग काय होतं? नामस्मरण करताना डोळे मिटतात, काहींना झोप लागतं, काहींना अर्धवट जागवून इकडे तिकडे पाहतात, माल पडतं, पुस्तक वाचताना इकडे तिकडे धडपडतात, ग्रंथ वाचताना.
पण हे कधी येतं? जेव्हा तुम्ही भक्तीला बसता, बैठकीला बसता, कीर्तनाला कुठे बसत असाल तेव्हा हे होतं. एका जागी स्थिर बसू शकत नाही, म्हणून समर्थांनी बैठक दिली आहे. कारण या बयेला, या शरीराला इथं ठकवायचं आहे, एका जागी स्थिर ठेवायचं आहे, म्हणून नाव दिलं बैठक. म्हणून आपल्याला काही जण आहेत ते करतात, श्रवण करतात, पण काही जण आहेत ते अजून त्यांच्यावरती निरूपण दिलेलं आहे. एकांचे डोळे झाकती, काही काना बसल्या बसल्या झोप येते, काही कान डोळे लागतात, काही कांचं निरूपण सुरू असताना इकडे तिकडे बघतात कारण झोप येत नाही. झोप येते, इकडे तिकडे बघितलं तरी झोप जाईल. काही जण असतात हॉलमध्ये बघतात किती फॅन लावलेत, किती लाईटर लावल्यात, कसं झुंबर आहे, बाहेर बघत असतात, इकडे तिकडे पाहतात. हे समर्थांनी सांगितलेलं आहे, लिहून ठेवलं अगोदरच. आपण आता सुद्धा असंच करतोय. एक उठून पडिले, तिन्ही ब्रह्मांडी फोडिले, हुंकारे चुकचुके झाले सुधी नाही. म्हणजे एक उठून पडिले म्हणजे काही लोक झोपेतच दचकतात, पडल्यासारखं होतं त्यांना. तिन्ही ब्रह्मांडी फोडिले, हुंकारे चुकचुके झाले सुधी नाही. म्हणजे काही जण घोरतात, मोठमोठा आवाज काढतात, आणि जेव्हा ते उठतील तेव्हा त्यांना भान राहत नाही. म्हणजे आजूबाजूचे असतात त्यांना समजतं, त्याला सूध राहत नाही, त्याला भान राहत नाही आपण किती आवाज काढल्याने किती नाही. एक टेकून बैसले, ते त्याची घोरोची लागले, एक उठून पसरले सावकाश. म्हणजे बघा आता पुढच्या टप्प्यात निद्रेत अजून काय काय सांगितलं आहे. जर एखाद्या कीर्तनाला, एखाद्या बैठकीला जर मनुष्य बसला असेल तर नॉर्मली तो जेवूनच जातो. जर जेवून गेला तर एका भिंतीच्या कोणीला बसतो की असं कोण माझ्याकडे लक्ष जाणार नाही, असा टेकून बसेल. मध्ये बसणार नाही किंवा पहिले बसणार नाही, कुठेतरी भिंतीचा कोना बघेल, कोपरा बघेल, तिथे जाऊन टेकेल. मग पाय काय लांब करेल, पाय पसरवेल हळूहळू. जशी झोप येईल तसं तसं तो पुढे हे करेल, तिथेच घोरू लागेल, तिथेच डोळे बंद होतील. म्हणजे काही बसल्या जागी झोपी करतात आणि त्यांना काही उठून आळस देत अंग पसरवतात. काही जण बोटं मोडतात, कोणी मुरकुंडी घालती, कोणी कानवडी निजती, कोणी चक्री फिरती चौकडे. म्हणजे प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोणी गुंडाळून झोपतो, तर कोणी उशीवर झोपतो, तर कोणी कुशीवर झोपतो, कोणी झोपेत वळवळत राहतो, कोणी कानात बोटं घालून हे करतो, कान खाजवतो. प्रत्येकाची पद्धत दिलेली आहे. एक हात हलवती, एक पाय हलवती, एक दंत खाती करकरे. म्हणजे काही जण झोपेमध्ये हात हलवतील, काही जण पाय हलवायची सवय आहे, काही जण दात खातात असा आवाज येतो, काही नखं खातात, आणि हे सर्व दात कुरडतात. ही सर्वांची लक्षणं दिलेली आहेत. एकांची वस्त्र निघून गेली, ते नागवी लोळू लागली, एकांची मुंडासी गळबळी चौकडे. म्हणजे एकांची वस्त्र निघून गेली म्हणजे झोपेत असताना काहींचं वस्त्र निघून जातात, विस्कटतात. काहीकांचं डोक्यावरील वस्त्र, मुंडाचं सैल होतं, निघून जातं. कोणी पाय पोटाशी घेऊन झोपतो, तर कोणी झोपेतच गोल गोल चौकडे फिरतो. म्हणजे कोणाच्या अंगावरचं कपडं जाग्यावर राहत नाही आणि तो नावातच लोळू लागतो. म्हणून एखाद्याचं डोक्याचं मुंडाचं सगळीकडे पसरलेलं असतं. एक निजेली अव्यवस्थे, एक दिसती जैसी प्रेते, दंत पसरवणी जैसी भूते वाईट दिसती. म्हणजे काही लोक इतके अव्यवस्थित झोपतात की ते प्रेता समान दिसतं, प्रेत आहे की भूतासारखं दिसतात.
काही लोक एवढी म्हणजे अव्यवस्थित झोपतात की ते प्रेत समान दिसतात, भूतासारखी दिसतात. एक व्यसनावरी उठिले, एक अंधारी फिरू लागले, एक जाऊन निजले उकरड्यावरी. म्हणजे काही झोपेतून उठून बसतात, काही झोपेत चालतात, काही अंधारात भटकतात, तर काही चुकीच्या ठिकाणी जाऊन झोपतात. काही जण स्वप्न पडतं आणि स्वप्नात बघत बसतात. एक मडकी उतरती, एकी भोई चाचपती, एका उठून वाटा लागती बलतेकडे. म्हणजे काही झोपेतच विविध कृती करतात, एकमेकांना चाचपडतात किंवा चुकीच्या दिशेनं चालू लागतात. दिले एका उठून वाटायला लागती भलतीकडे. एक प्राणी व्यसनांती, एक रडती, एक खदा हसती सावकाश. म्हणजे काही लोक झोपेत ओरडतात, काही रडतात, तर काही हसतात, खदा हसतात. झोपेचा परिणाम हे दिलेला आहे, वैशिष्ट्य दिलेलं आहे. लोक काय करतात. एक हाका मारू लागले, एक स्वप्नीत उठले, एक बोंबलीत उठले, एक वचकून राहिले आपले ठाई. म्हणजे काही जण स्वप्नात हाका मारू लागतात, काही जण बोंबलत उठतात, ते काही झोपेत बडबड करत असतात. मग समाज सांगतात, निद्रा लागल्यावर मनुष्याचं विवेक, भान, नियंत्रण कमी होतं. त्यामुळे साधकाने अतिनिद्रा, आळस आणि प्रमाद यांच्यापासून सावध राहायला सांगितले. एक क्षणाक्षणा खुरडती, एक डोई खाजवती, एक कडव लागती सावकाश. म्हणजे कुणी एखादा क्षणाक्षणाला खुरडतं, तर कुणाचं कोणी डोकं खाजवत बसतं, तर कोणी हळूहळू करणू लागतो. एकांच्या लाळ्या गळाल्या, एकांच्या पिका सांडल्या, एक लघुशंकी केल्या सावकाश. काय होतं, झोपेमध्ये काही जणांच्या लाळा गळतात, थुकी सांडते, एकाच्या पिका सांडतात, कोणी थुकी टाकतो, तर कोणी लघुशंकासुद्धा करतो. ही परिस्थिती आहे. निद्रामध्ये काय होतं. एक हागती, एक ओकती, एक कोकिती, एक सिंकती, एक ते पापी मागती निदसी असुरे. कोणी आपमार्गाने वायू सोडतात, कोणी ओकतात, कोणी खोकतात, कोणी शिंकतात, कोणी अर्धवट झोपेत पाणी प्यायला मागतात. हे सर्व निद्रेची लक्षणं आहेत. निद्रामध्ये एवढं गटून जातं. एक दुःस्वप्ने निर्बुजले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाढमुखी पडिले सुषुप्तीमध्ये. म्हणजे कुणाला जर दुःखाचं स्वप्न पडलं तर लगेच घाबरतं, तर कुणाला चांगलं स्वप्न पडलं तर आनंद होतो, संतोष होतो. तर काही सुषुप्तीमध्ये गाढ झोपेतच स्वप्न पडतात. इकडे उजेडाया झाले, कोणे पडणे आरंभिले, कोणे प्रातस्मरादी मांडिले हरिकीर्तन. म्हणजे एकदा जर उजाडायला आलं की माणसं जागी होतात. मग कोणी नित्यपाठ करायला लागतो, सुरुवात करतो, तर कोणी सकाळी प्रातस्मरण करू लागतो, नामस्मरण करू लागतो, तर कोणी हरिकीर्तन करू लागतो. कोणी आठवल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांत जप करती, कोणी पाठांतर उजळती नाना प्रकारे. म्हणजे कोणी मूर्तीचं ध्यान करतो, नामस्मरण करतो, तर कोणी एकांतात नामजप करू लागतो, तर कोणी असतं एक प्रकारची पाठांतर उजळणी करू लागतो, अभ्यास करू लागतात. नाना प्रकारचे आहेत. नाना विद्या नाना कळा, आपल्याला शिकती सकळा, तान माने गायन कळा एक गाती. म्हणजे आपापल्या आवडीप्रमाणे लोक नाना विद्या करतात, नाना शिकतात, नाना शिकायला आरंभ करतात. कोणी कामाला जातात, कोणी तानमान गायन कला याचं ज्ञान, अभ्यास, गायन करतात, गाऊ लागतात. प्रत्येकाचे आपापले धंदे जे काम आहेत ते सर्व करतात.
मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसायी बुद्धी आपुली प्रेरित झाले. एकदा जर झोपेत माणूस उठला, निद्रा संपली की ती पुढे जागृत होतो. तुझा अख्खा दिवस पूर्ण जो आहे, डेली रुटीन जो असतो, तो त्याच्या आवडीप्रमाणे रात्रीची झोप झाली की उजाडल्या जागृती प्राप्त झाली की माणूस आपापल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागतो. जो काही त्याचा असेल व्यवसाय, धंदा, जे काय असेल, बिझनेस, नोकरी, त्याच्यावर पूर्ण फोकस करतो, लक्ष देऊ लागतं. ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्य पलीकडे गेला, आत्मनिवेदन झाला ब्रह्मरूप. म्हणजे जो ज्ञाता आहे, ज्ञानी पुरुष आहे, जो दृश्याचा, तत्वांचा निराश करून तुर्य पलीकडे झालेला आहे. म्हणजे साक्षीत्वाची जाणीव सोडून, आत्मनिवेदन करून केवळ सत्यस्वरूप ब्रह्मरूप झालेलं आहे. म्हणजे इथे दिलंय काय, नाता तत्वे सांडून पळाला. प्रियसी गेला, आत्मनिवेदन झाला. ज्याने जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था पलीकडे जाऊन आत्मसमर्पण केलेलं आहे, तो खरं ब्रह्मरूप आहे. झोप, स्वप्न, जागृती ही सर्व अवस्था बदलणाऱ्या आहेत. साधकाने या पलीकडे जाऊन आत्मस्वरूप जाणायचं आहे. आणि आत्मनिवेदन, पूर्ण समर्पण केल्याने तुर्य अवस्था प्राप्त होतं. आणि ही ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे. म्हणून समोर सांगता, सोप्या शब्दात सांगितलेलं, झोपेत भान नसते, जागेपाणी व्यवहार असतो, पण या दोन्ही पलीकडे आत्म्याचं खरं स्वरूप आहे. आणि हे जाणणं हाच मानव जन्माचा उद्देश आहे. या समासामध्ये सांगितलेलं आहे. नाता तत्वे सोंडून पळाला, तुर्ये पलीकडे गेला, आत्मनिवेदन झाला ब्रह्मरूप. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.